ऊसतोड कामगार पुरवून देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्याकडून लाखो रुपये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सुशील अशोक पाटील व 36 राहणार कवटेपिरान ब्राह्मण गल्ली मिरज यांनी फिर्याद दिली आहे। तर सदाशिव हरिबा गडदे व 50 राहणार गडदेमळा गौडवाडी सांगोला यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संशयित आरोपीनं फिर्यादीकडून ऊसतोड कामगार पुरवून देण्याच्या बहाण्याने रोख रक्कम आणि बँक खात्यामार्फत एकूण 6,50,000 रुपये घेतले, मात्र कामगार पुरवले नाहीत। त्यानंतर फिर्यादीनं पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीनं 3 लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित 3,50,000 रुपये आजपर्यंत परत केले नसून कोणतेही कामगारही उपलब्ध करून दिले नाहीत। यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं पोलिसात धाव घेतली। त्यांच्या तक्रारीवरून सदाशिव गडदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4) अन्वये सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।